मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि माडा के लिए नई नीति तैयार की जा रही है, जिसमें समाज के सभी वर्गों का ध्यान रखा जाएगा। पिछले 1.5 साल में माडा ने 30,000 घर दिए और 6,000 में से 3,662 लोगों को लॉटरी मिली। कोकण माडा की लॉटरी 5 फरवरी को होंगी। शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री आवास योजना से भी आम लोगों को लाभ हो रहा है और रुकी हुई परियोजनाओं को चरणबद्ध तरीके से मंजूरी दी जाएगी। मकान देने की प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी होगी। 6,442 घरं आज लोकांना मिळणार, त्यापैकी 2700 घरं फर्स्ट कम फर्स्ट या आपल्या योजनेमध्ये त्यांना दिली आणि 3,662 घरांची आता सोडत काढली आपण आणि 3,662 घरांसाठी 90,000 ऍप्लिकेशन आले होते आणि 71,000 ग्राहकांनी त्याचं EMD भरलं होतं. म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या 1.5 वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने 30,000 घरं दिली आणि 5.5 लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. हक्काचं घर मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे अशी हे स्वप्न सर्वसामान्यांचं असतं आणि म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांना या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले 6,000 पेक्षा जास्ती लोकांना घरं मिळतील. 3,662 लोकांची लॉटरी काढली, त्यांना घरं मिळतील. आता पुन्हा मला वाटतं परत 5 फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे, त्याच्यामध्ये देखील घरं मिळतील. त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश झाले, ज्यांना नाही मिळाली त्यांना पुढे नंतर खुश होतील. ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे, कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, वर्किंग वुमन हाऊसिंग, हॉस्टेल आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घरं आणि त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्या हाऊसिंगमध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसीत देखील त्याचा अंतर्भाव आम्ही करतोय. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो. यामध्ये गिरणी कामगारांना घरं, पोलिसांना घरं, आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय, कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील सर्वांसाठी घरं ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतो लोकांना. पंतप्रधान आवास योजना त्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहेत, मग ते झोपडपट्टीचे असतील, म्हाडाचे असतील, इतर धोकादायक इमारतींचे असतील, ते देखील आम्ही मार्गी लावतो. त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने 20-25 वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही SRA, म्हाडा, MMRDA, सिडको, MIDC आणि BMC त्याचबरोबर आणखी ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प, मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय आणि मुंबई, ठाणे, पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतोय. आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारं घर, हक्काचं घर, वेळेमध्ये घर देण्याचा योजना आणि नियोजन आम्ही म्हाडाने केलेलं आहे आणि त्यामुळे मी मगाशीच म्हाडाच्या टीमला सांगितलंय की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे, घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे, ट्रान्सपरन्सी जी आहे, जो पारदर्शकता आहे याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत
संपूर्ण प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये फसवाफसवी करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो, मला पैसे द्या, अशा भूलथापांना बळी पडता कामा नये. पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा सुलभपणे लोकांना घर